शेतकरी बांधवांनो, हे पाहू शकता प्रगतिशील शेतकरी रवींद्रजी देवरवाडे यांनी ही सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. एकदम बघा, आता थंडीचे दिवस आहेत आणि पूर्ण ही झाडी आहे. ह्या झाडीच्या खाली त्यांनी प्रॉपर प्लास्टिक वगैरे सगळं अंथरून जे आहे ते व्यवस्थित ह्या ठिकाणी जे आहे ते रोपं तयार केलेले आहेत. हे जर रोपं आपण जर अशा पद्धतीनं सुपर केन नर्सरीनं जर केले ना, इतकी आपली खर्चाची बचत होती की अक्षरशः आपल्याला घरच्या घरी अवघं 1 ते ₹1.25 आतमध्येच हे रोप तयार होतं आपलं. आणि आता इथं हा ऊस त्यांनी लावलेला आहे. हे कशा पद्धतीनं लावला आहे तर तो कांडी पद्धतीने लावला आहे. पण मध्ये होणारी तुटाळ जी आहे तर ती जर भरायची असेल तर ह्या रोपांचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे. त्याच्यासाठी आपण सुपर केन नर्सरी करा, किंवा आपल्याला सगळी सरसकट लागवड करण्यासाठी सुद्धा जे आहे ते आपण ह्या सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकतो. ह्याच्यामुळे एकतर बेण्याची बचत, खर्चाची मोठ्या प्रमाणामध्ये बचत आणि दर्जेदार बेणं जे आहे ते, कारण की बेण्याचा प्लॉट निवडताना आपण स्वतः डोळ्यानं बघितलेलं असतं, ते मूलभूत आहे का पायाभूत हे आपल्याला माहिती असतंय. त्याच्यामुळं दर्जेदार बेणं आज सगळीकडे आपल्या भागामध्ये जी काही मेजर प्रॉब्लेम आहे कशाचा, तर एक आहे गवती वाढ आणि दुसरा मेजर प्रॉब्लेम जो काही असेल तर चाबुकानीचा. तर ते दोन्ही रोग नसलेलं बेणं आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते निवडता येईल आणि ही सुपर केन करता येईल. तर निश्चित इतर शेतकऱ्यांनी सुद्धा ह्याचा जो आहे तो अवलंब जो आहे तो करावा. ह्या ठिकाणी आता कुठलीही तुटाळ जर झाली, आता एक शेतकरी आमच्याकडे असे आहेत की त्यांनी 6,000 म्हणजे 6 एकर क्षेत्राची लागवड केली. त्याच्यामध्ये त्यांना जवळपास 10,000 रोपं लागली. ती रोपं आणण्यासाठी त्यांना 30,000 खर्च लागला. तर एवढा मोठा खर्च आपण जर करत राहिलो तर आपल्याला राहणार काय खाली. तर हे विचार करून आपण ह्या नवीन तंत्रज्ञानाचा जो आहे तो अवलंब करणं गरजेचं आहे. आणि अशा ठिकाणी हे रोपं समजा आपल्याला आता पुढं आणखीन काही काळ लागणार आहे ह्याला लावायला, अशा ठिकाणी आपण 19-19-19 5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी, पुन्हा लिबरल किंवा चिल मिक्स कॉम्बी दोनपैकी 1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी, आणि कार्बेडिझमसारखं किंवा साफसारखं किंवा बोनससारखं बुरशीनाशक आपण वापरू शकतो. साफ वापरताना आपण 1 ते 2 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी किंवा बोनस 1 मिली प्रति 1 लिटर पाणी, आणि सोबत जे आहे ते ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या किडीचा प्रॉब्लेम होऊ नये त्या अनुषंगाने जे आहे ते आपण या ठिकाणी जे आहे ते ॲम्प्लिगोसारखं किंवा कोराजेनसारखं कीटकनाशकसुद्धा वापरू शकतो, जेणेकरून जागेवर ह्या ठिकाणी कुठलीही पोंगेमर होऊ नये, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही खोडकिडीचा खोडआळीचा प्रॉब्लेम येऊ नये. तर हे पद्धत जास्त जर आपण अवलंबली तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी जो आहे तो फायदा होणार आहे. दुसरा विषय, हे प्लास्टिक किती दिवस ठेवायचं, तर चांगले कोंबारे व्यवस्थित उगून येऊस तर आपण हे प्लास्टिक असं ठेवायचं. दुसरा विषय, हे अजिबात ह्याच्यात हवा गेली नाही पाहिजे तेवढी काळजी घ्यायची. हे सगळं हवा बंद करायचं आणि हे 4-5 दिवसात हे उगून येतं. याच्यावर आणखीन ते पुढचं मेन कापडसुद्धा आपल्याला टाकायचं आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान करून, आता ह्याच्यात काल नवीन लावलेली ही भट्टी आहे, ते 2-3 दिवसामध्ये हे चांगलं सगळं हे आता म्हणजे 1-2-3 काही नाही पण 5 ते 6 दिवसामध्ये हे चांगले कोंबारे उगवून येतील.